घरातली कामं आवरली आणि म्हटलं एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची. ही ब्लाऊज आहेत ही मी शिवलेली आहेत. माझा क्लास काही प्रॉपर झालेला नाही. 1 महिना फक्त क्लास झालेला आहे. पण आता YouTubeमुळं सगळं काही जमतं आपल्याला. फक्त आपल्या हातातून कुठलीही गोष्ट सारखी-सारखी जर होत गेली, तर आपण त्यामध्ये परफेक्ट तयार होतो. तसंच माझंही झालेलं आहे. मला येत नाही म्हणून मी गप्प बसले नाही, की मी सारखी-सारखी प्रॅक्टिस करत राहिली आणि घरातील सगळ्या जेवढ्या म्हणजे आमच्या घरी 2-3 तिघीजणी आम्ही होतो, तर तेवढं मी प्रॅक्टिस कायम करायची आणि लग्नाच्या आधी माझा क्लास झालेला होता. तेव्हा मग आईचे ब्लाऊज भरपूर शिवायची, शेजापाजाऱ्यांची ब्लाऊज शिवायची, फुकट मोफतमध्ये त्यांना मी शिवून द्यायची. त्यामुळं ही माझ्यात प्रगती झालेली आहे. मी अजिबात कंटाळा केलेला नव्हता. शिवणकाम हे मला आवडतं. आता इथं बघा, याला मी मोत्याची लेस लावलेली आहे, गोल गळा केलेला आहे आणि हातावरती बघा ही अशी डिझाईन केलेली आहे आणि पुढं सुद्धा ते लटकनची लेस लावलेली आहे. मला कमीत कमी याला ₹100 फक्त खर्च आलेला आहे. बाहेर जर शिवाय टाकलं तर कमीत कमी याला ₹350 ते ₹400 शिलाई घेणार. मग तेवढे आता माझे वाचले ना. आता ही जी ब्लाऊज तुम्हाला मी दाखवत आहे ती ही माझी स्वतःची दाखवत आहे. कस्टमरची सुद्धा भरपूर ब्लाऊज माझ्याकडे येतात आणि ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते. आता याला लटकन लावलेत, हे तयार लटकन लावलेलं आहे आणि अशा प्रकारे याचा गळा केलेला आहे. जेव्हा मी क्लास केला तेव्हा अशा डिझाईन नव्हत्या. फॅशन डिझायनर कोणतीही नव्हती. फक्त गोल गळा, चौकोनी गळा एवढंच होतं. लेससुद्धा तेव्हा नव्हती. माझा क्लास 2006 साली झालेला आहे. क्लास असंही म्हणता येणार नाही. शेजारच्याच वहिनी होत्या, त्यांच्याजवळ मी बसायची. त्याची मला आवड निर्माण झाली. तर मी म्हटलं, की मीही शिवते. फक्त मी साधं 4 टक्सचं ब्लाऊज असतंय सिंगल पिसाचं, तेही डायरेक्ट कटिंग करायला, ते फक्त मी शिकलेले आणि त्यानंतर कटोरी ब्लाऊज असू दे किंवा आता ह्या हर प्रकारच्या कुठल्याही प्रकारची डिझाईन असू दे, हे मी स्वतः शिकलेले आहे. आणि आता मी इथं बघा, याला तर ही आता डिझाईन आता या 1-1.5 वर्षात मध्ये आलेली आहे. फुलबाई आहे आणि शोल्डरला अशा चून पाडलेल्या आहेत. चे लटकनसुद्धा मी YouTubeला बघूनच बनवलेले आहेत. आता हे सुद्धा फुलबाईचंच आहे आणि तुम्हाला सांगू का, मी 80 सेंटीमीटरमध्ये सुद्धा 10.5 बाई फुल उंची म्हणजे 14 उंची आणि 10.5 छाती असलेलं मी ब्लाऊज 80 सेंटीमीटरमध्ये बसवते. बरेचसेच ब्लाऊज आहेत, गळे वेगवेगळे केलेले आहेत, पण जशी साडीवर डिझाईन असेल त्या प्रकारची मी लेस लावलेली आहे. आता इथं सुद्धा बघा हिरवी साडी आहे आणि त्याला सिल्वर कलरची लेस लावलेली आहे. आता इथं बघा 2 लटकन आहेत, दोन्ही ब्लाऊजचे एकसारखे आहेत, पण त्या पिवळ्या ब्लाऊजला साडी गुलाबी कलरची आहे, तर ते दोन्ही एकत्र करून लटकन बनवलेले आहेत. त्यामुळे अगदी मस्त दिसत आहे. आता हे ब्लाऊज आहे ते एका टक्सचं ब्लाऊज आहे आणि गोलच गळा केलेला आहे. याला मोत्याची लेस लावलेली आहे. लांबून एवढं दिसत नाही, पण प्रत्यक्षात खूप छान याची लेस दिसते आणि लेस जी आहे ती 18 मीटर असते. 55 ते ₹50 एक बंडल आपल्याला मिळतो. म्हणजे जी मी लाल ब्लाऊजला बाहीला लावलेली लेस आहे, ती लेस 55 ते ₹50 एक बंडल मिळतो त्याचा. तर लहान-मोठी आपण जसजशी लेस घेणार तसतसे दर त्याचे थोडे वाढतात. ही फुग्याची बाही आहे. याला सुद्धा ₹300 ते ₹350 रेट आहेत बरं का. कारण मी शिवते, मला माहिती आहे. आता हे ब्लाऊज माझंच आहे. कारण सुरुवातीला शिवायच्या वेळेला YouTubeवरती माझा प्रॉपर क्लास झालेला नाही. अजून पण मी सांगते. त्यामुळे मला YouTubeवर डिझाईन बघावी लागते आणि मगच शिवायला मी प्रयत्न करते. पण आता कसं झालेलं आहे, की इतकी आपण शिलाई घ्यायची आहे, इतका वेळ जाणार, थोडा अवघड आहेच म्हटल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या ब्लाऊजला ट्राय केलं आणि त्यानंतर मी कस्टमरचं सुद्धा ब्लाऊज शिवून दिलं. मला जमणारच नाही, मला येणारच नाही म्हणून जर शांत बसलं तर आपल्याला काहीच येणार नाही. आणि जेव्हा आपल्याला हे मला करायचं आहे असं जर म्हणून आपण जर त्याचा पाठलाग केला तर आपल्याला आज नाही उद्या त्यामध्ये यश मिळतं. कारण हे मी तुम्हाला उदाहरणासहित सांगत आहे, माझा क्लास झालेला नाही. आता इथं बघा
साडीतल्या कापडाची वन साईड मी फ्रिल बनवलेली आहे. या ब्लाऊजला फक्त बाहीलाच लेस लावली, लेस थोडी जाड लावली आणि जे पिसाला धागे असतात, काटाला जे धागे असतात ते धागे मी कट केलेले नाहीत किंवा कापड फोल्ड केलेलं नाही, त्याची ही डिझाईन बनलेली आहे. आणि गळा छोटासा अगदी 3.5चाच गळा ठेवलेला आहे, तरीसुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर एकदम भारी दिसतं. आता इथं बघा लांब बाही केल्या आणि पांढऱ्या कलरची डिझाईन आहे, तर तशीच पांढऱ्या कलरची लेस लावलेली आहे, सिल्वर कलरची लेस लावलेली आहे. आणि जी बाहीला डिझाईन काटाला आहे ती रेडीमेड आहे. साडीच्या काटालासुद्धा असेच काट आहेत. आता ही जी ब्लाऊज आहेत बघा, एका कस्टमरची 1 डझन ब्लाऊज आहेत माझ्याकडं शिवलेले आहेत. आता काय झालं आहे, हे माप आहे, हे माप फुल माप आहे. त्या ताई खूप जाड आहेत, त्यामुळं माप हे मोठं आहे. याच्यासाठी मी एका ब्लाऊजला 170 रुपये घेतलेले आहेत. तुमच्याकडं दर कसे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी एवढी ब्लाऊज त्या ताईंची शिवलेली आहेत, 1 डझन ब्लाऊज शिवलेले आहे, शिवून तयार आहेत. पण बाहेर ठेवून ठेवून मलाच कंटाळा आला म्हणून मी या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलीत. पण त्या ताई कितीतरी फोन केले, आज येते उद्या येते असं करत करत मला वाटतं 1 वर्ष झालं अजून त्या आलेल्या नाहीत. आणि येतात, नाही असं नाही, येतात, पण दुसरंच ब्लाऊज दुसरीच साडी घेऊन यायची, तेवढ्याचंच पैसे द्यायचं मला आणि तेवढंच घेऊन जायचं. आणि हे मात्र माझ्याजवळ असंच ठेवलेलं आहे. यांची एक साडीसुद्धा माझ्याकडं आहे, 1 वर्ष झालं असंच पडलेलं आहे. नसेल तर काय करतात त्या, 1 ब्लाऊज 2 ब्लाऊज कितीही पैसे विचारतात आणि तेवढंच घेऊन जातात. आणखीन मला वाटतं एवढीच ब्लाऊज त्यांना मी दिली असतील, शिवलेली दिली असतील आणि एवढी माझ्याकडं शिल्लक आहेत. पण कसं होतं ना, एका वेळेला आपण एवढी ब्लाऊज शिवलेली असते, आपला कितीतर वेळ गेलेला असतो, तेच जर आपल्याला एक वेळेला एकदम जर पैसे आले तर आपल्याही कुठल्या तर कामाला उपयोगाला येतात पैसे, त्यामुळं कसं ते बरं वाटतं. आता हे त्यांचं होत नाही तसं, आज पैसे देते उद्या पैसे देते असं करत 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 किंवा ब्लाऊज नेते असं करत करत त्याने टोलवलेलं आहे. अगदी साधी सिंपल डिझाईन केलेली आहे ब्लाऊज आणि गळा लहान असल्यामुळं डिझाईन एवढी उठावदार दिसत नाही. मी त्यांना बोललेले की गळा थोडा डीप करते, तर त्या म्हटल्या नको करू, मला आवडत नाही. म्हटल्यावर ते तसंच राहून गेलेलं आहे. मला कधी असा अनुभव आलेला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.